आता आदित्य साहेबांनी सांगितलं की मीडियाचा देखील प्रचंड मोठा रोल राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे जे संभ्रमाचं वातावरण आहे, सगळ्यात मोठं संभ्रमाचं वातावरण हे दूर करता येईल संभ्रम, पण जे भीतीचं वातावरण संपूर्ण देश पातळीवरती आहे, जे आपण बंगालमध्ये पाहिलं, कारण हे आयुध म्हणून वापरलं जाते SIRचा, हे जे काही हत्यार म्हणून वापरलं जातंय आणि निवडणुका जिंकण्यासाठी. आजही आम्ही पाहिलं की जवळपास BLAची यादीमध्ये 52,000 पेक्षा जास्त BLA भाजपचे झालेले देखील आहे. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये त्यांची जी काही जागरूकता ही नागरिकांच्या हितासाठी नाहीये, ती स्वहितासाठी आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण एकत्र, तिन्ही पक्ष एकत्र येतो आहोत आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे असं आमचं सगळ्यांचं एकमत आहे आणि त्यामुळे याचा पाठपुरावा आम्ही करत राहणार आहोत. याच्याही पुढे या संदर्भामध्ये आठवड्यानं भेटणं हे निवडणूक आयोगाशी चालणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत जनतेच्या खऱ्या अर्थानं महत्वाची आहे आणि राजकीय पक्षांच्या आणि विरोधी पक्ष म्हणून लोकशाहीच्या अस्तित्वाची आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांचे एकमत आणि एक दिलाने प्रयत्न आहेत. सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही सगळ्यांनी मांडलेला आहे की BLO म्हणून जे काही कर्मचारी नियुक्त केलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांचा मागचा अनुभव बघता विधानसभेच्या वेळेचा त्या कर्मचाऱ्यांच्यावर राजकीय कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा राजकीय त्याचा दबावाचा वापर करून त्यांचं निपक्षपणाने काम करण्याच्या बाबतीमध्ये अडचण होऊ नये, त्यासाठी जर एखाद्या ठिकाणी अशा प्रकारची जाणीवपूर्वक नावं वगळली गेली किंवा राजकीय हस्तक्षेपातून काम केलं गेलं, ते निदर्शनात आणून दिल्यानंतर त्याच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे. मला वाटतं की त्यांनी सांगितलेलं आहे की तसं आम्ही पत्रक पण काढू की ही प्रक्रिया पूर्णपणाने राजकारणाविरहित झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांनी ती सूचना आमची मान्य केलेली आहे. आता त्याच्यावर काय होतोय याच्यावर आम्ही निश्चितपणे बारकाईने लक्ष ठेवणार. असं आहे की जवळपास महाराष्ट्रामध्ये 1 लाख बूथ आहे, त्याच्यावर BLA जे राजकीय पक्षांकडून अपॉइंट केले जातात. अशा वेळेला जर भाजपनं जर 52,000 पर्यंत केल्याचं तुम्ही सांगताय, तर 3 पक्ष म्हणून तुम्ही आता या लेवलला कुठे आहात आणि जर तुमच्याकडून याच्यामध्ये काही कुचराई होत असेल तर केवळ मग सिस्टीमला दोष देण्यात काय? आलोकजी, याच्यात कसं आहे की आम्ही जे आपण सांगते आकडेवारी, आता ही आकडेवारी निवडणूक आयोगाच्या पेपरवरती आहे. अर्थात आमची कामं आम्ही करत आहोत, BLA परत वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत, ते सगळं आहेच. पण मुद्दा असा आहे की आमच्याकडून जे महानगरपालिकेच्या आधी आणि विधानसभेच्या नंतर जे आम्ही नावं काढून दिली होती की हे संभाव्य दुबार आहेत किंवा ही नावं बोगस आहेत किंवा ह्या घरांमध्ये एवढी लोक बोगस राहत आहेत, त्याच्यावरही पुढे काही कारवाई निवडणूक आयोगाने केली नव्हती. आता आपल्याला आठवत असेल, साधारणपणे लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये जी नावं आम्ही शोधून काढली की ही एवढी वाढलेली आहेत, त्याचं पुढे काय होणार ह्याच्यावर मी स्पष्टीकरण मागितलेलं आहे. जसं 17 लाख नावं आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या वेळीची संभाव्य दुबार ही काढून दिली होती. अर्थात त्याच्यात काही कॉमन मराठी नाव असतील किंवा कॉमन नावं जी होती त्याच्यात एकच नाव फोटो विना 6-7 वेळा एकच यायचं की संभाव्य दुबार म्हणून.